हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. काय सकाळपासून भावा बहिणीनं हिडिओच नाही. काल बी आहे ना, काल बी तसंच झालं. काय करायचं, लय महाग काम काम काम. ते शिलाई मशीनचा वायलीच राडा, मरणाचं काम. काय वरडत होतं काय नो बाहेर. पाणी मारावं लागतंय. अजून आपला डंका मशीन बसवलं नाही ना. मशीन आता ही कट्टा वाळल्याच्या पुढं भावा बहिणीनं बसवणार. आणि गिरणीचं काय झालंय माहितीये का, गिरण नवी आहे तर नवीन गिरणीचं काय करावं लागतं, जात उपटावं लागतं वाटतं ती. हो का, गहू टाकून ठेवलेला आहे. नवीन गिरणीचं जात उपटावं लागतं, त्याच्यामुळं काय त्याच्यावर दळण काही दळत नाही अजून. ह्याला पाणी मारावं लागतं सारखं. सारखं पाणी मारावं लागतं भावा बहिणीनो कट्ट्याला. आता तिथं घरात चाललंय माझं काम, पण आता वेळ काढून आली मी इथं पाणी मारायला. आणि बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्यात, पूनमताई इथली जरा साफसफाई करा, म्हणजे गिरणीला ही करायला साफसफाई. पण भावा बहिणींनो ठेवायला जागा नाही ना, इथंच ठेवावं लागल. ती दुसरीकडे कुठं ठेवता, तिथं इथंच ठेवावं लागल. ह्यो पसारा दुसरीकडे कुठं नाही ठेवू शकत आपण, दुसरीकडे जागा नाही ठेवायला. रग टाकली कट्ट्यावर. काय पाणी पाणी मारावं लागतंय ह्याला सारखं, निबार होईल ना चांगलं. तिथं हेच करायला पाहिजे होतं, थोडं आळ केलं असतं म्हणजे राहिलं असतं पाणी साठून. ते आळ नाही ना केलं तिथं. ते काय असं मग पाणी मारावं लागतंय त्याला, ओलावा राहायसाठी तरी रग टाकली तिथं. अरे देवा. फॉल करता करता आलती, साड्यांचं फॉल चाललं आहे माझं. त्याच्यामुळंच भावा बहिणींनो काल बी आहे ना व्हिडिओ टाकाय जुळलं नाही. आज बी दिवसभर शिलाई मशीनचं काम चालू असतंय, त्याच्यामुळं व्हिडिओज बनवायला. आणि एकतर तब्येत बी नाही ना एवढी एवढ्या ह्याच्यात बरोबर, त्याच्यामुळं मग व्हिडिओ जरा रिलॅक्समध्येच टाकते बघा.
पोरी येतील आता शाळेतून. वलं झालंय, हाय पाणी येतंय गळून. काही इस्त्री केलं फॉलला, फॉल लावून इथं काय दिसतंय का तुम्हाला? फॉल लावायचं काम चालू आहे माझं. अयो झालं, थोडं राहिलं या. जम्पर शिवलं आणि फॉल लावायचं थोडं बाकी आहे. घेते तेवढं उरकून. थोडाच राहिलाय आता लावायचा. थोडाच राहिलाय भाऊ बहिणींनो, घेते लावून एवढा. पोटात आग पडल्यावानी होती. गोळ्या औषध चालू आहेत ना, गोळ्या औषध खाल्लं की आताडी वाढल्यावानी होतंय. आणि मी तर काही जेवत नाही आताडी वडली तरी. सकाळचं जेवलं ना की मग संध्याकाळी जेवते. असं झालंय माझं. आणि लय एवढ्या ह्याच्यात जरा माझी तब्येतच लय बिघडल्यावर झाली भाऊ बहिणी. काय सांगायचं तुम्हाला. तरी तशीच मी काम करते, नाही करून कोणाला सांगायचं. लेकरा बाळांचं शिक्षण चाललंय, खायला पियाला लागतंयच की आपल्याला. आता कडकडून भूक लागल्यावर झाली मला. मला वाटतंय दुपारी मी जेवून गोळीच खाल्ली नाही, बिगर जेवताच गोळी खाल्ली बघा. आणि अजून 2 मशनी आणल्या त्या बघा. मग काय हवा होईल ताई तुमच्या पुन्हा ताईची. आता दाजी गेल्यात ना पुण्याला कामाला. नाही जर लोड सहन झाला तर मग दाजीला बोलवायचं. तोपर्यंत करतात दाजी तिथं. मार्केटला कामाला गेल्यात भाऊ बहिणीनं. दाजी नाही तर करमत बी नाही. ती गिरणीला आहे ना, आता उद्या ती जात उपटायला. ती गिरणीवाला माणूस बोलावलाय बघा. ती नवीन गिरणीवर काय होतं, पीठ गरम होतं म्हणजे जात उपटावं लागतं म्हणतात नवीन गिरणीचं. आणि तसंच झालं. त्या दिवशी मी चालू केली तर गरम म्हणजे पीठ यायला लागलं. आणि पीठ करापतं ना, गरम होतं. मग ती घास गुंततो ना त्याच्यात, मग त्याच्यामुळे ती जात उपटून घ्यावं लागतं नवीन जात. तर आता उद्याच्याला बोलावलाय ती माणूस गिरणीवाला. ती बी 1000 रुपये घेतात जात उपटायला. 1000 रुपये. आता आला दाजीचा फोन आला. थांबा गडे भाऊ बहिणींनो, दाजी संग बोलती जरा. दाजीचा फोन येतोय. दिवस रात्रंदिवस तिथं काम असतंय त्यांना मार्केटला.